अमरावतीमध्ये जाऊया. बच्चू कडूंची महारॅली सुरू आहे. बच्चू कडू यांच्या महारॅलीतली थेट दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी महारॅली काढलेली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचं शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा एकवटलेले बघायला मिळत आहेत. 23 आणि 24 एप्रिलसाठी खरं तर अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात सभेसाठी परवानगी देण्यात आली होती आणि ती अचानक नाकारल्यामुळे बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले होते आणि त्यानंतर आज बच्चू कडू यांनी महारॅली काढलेली आहे. दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी खरं तर हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. या शक्ती प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अमरावतीत बच्चू कडूंचं शक्ती प्रदर्शन आहे तर दुसरीकडे जळगावात मवियाचं शक्ती प्रदर्शन सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. मवियाचे अनेक नेते आज जळगावामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन बघायला मिळत आहे. पोरांना इथपर्यंत आणण्याचं काम हे शरद पवारांनी केलं. तुम्ही यांचा नियोजन खात्याचा अर्थसंकल्प 15 वर्षाचा तपासून बघा. जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासी खात्यासाठी, मागासवर्गीय खात्यासाठी, अल्पसंख्याक खात्यासाठी जो जो निधी दिला होता तो 6 महिन्यानंतर सगळा निधी इथे तिथे देऊन टाकायचे. हा प्रचंड जातीयवादी आणि म्हणून मी सांगत होतो, गावीत आहेत ना, गावीत इथे एक आदिवासी मतदारसंघ आहे चोपडा. मला त्या आदिवासींना निरोप द्यायचा आहे की आदिवासींचा निधी अडवण्यात तर जळगावच्या रॅलीतून जितेंद्र आव्हाड बोलत होते आणि त्यानंतर आपण थेट अमरावती मधली दृश्य पाहतोय. अजित पवारांनी आदिवासी समाजाचा निधीच रोखून धरला होता. आता इथनं पुढे गेल्यावर धुळे नंदुरबार मधले मंत्री होते केसी पाडवी, त्यांचा तर कॅबिनेट मध्ये असा पान उतारा करायचे की विचारता सोय नाही. आणि बीजेपी काय करते? हेमंत सोरेन आदिवासी मंत्री कुठे? मणिपूर मधल्या आदिवासी स्त्रियांबरोबर काय झालं? मणिपूर मधल्या स्त्रियांबरोबर त्यांना नग्न करून तुम्ही बलात्कार करता आणि स्त्री सक्षमीकरणाचा आणता. तुम्ही काल जाहीरनामा जाहीर केलात आणि त्याच्यात म्हणालात की आम्ही जाती गणना करू, जाती जनगणना करू. तुम्ही देवेंद्र फडणवीसांची परवानगी घेतली आहे का? कारण का देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या अजेंडामध्ये जातीय जनगणना नाही. तुम्ही लिहिला आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे आहोत. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे फक्त इतनात, पण मांडीवर ते गोळवळकर आणि हेगडे वार बसवलेले आहेत. तेव्हा ही जातीवादी पिल्लावळ या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा शिवाजी राजेंचं नाव निघतं तेव्हा कुठे कुठे सूर्याजी पिसाळचं नाव निघतं, खंडोजी खोपडेचं नाव.